विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेमधून पक्षांतर्गत लोकशाही मार्गाने युवक काँग्रेस व NSYचे पदाधिकारी निवडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी गेले 10-11 वर्ष सुरू आहे। 2010 पासून ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे। या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेस व NSYचे पदाधिकारी निवडले जातात। याचा उद्देश सर्वसामान्य परिवारामध्ये जे मंडळी आहे, युवक आहे, यांना राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे। कुठल्याही शिफारशीशिवाय कुठल्याही वशिल्याशिवाय ते मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे, यासाठी हा सगळा उपक्रम राहुलजींच्या माध्यमातून सुरू झाला आहे। 2011 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची पहिली निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली, ज्याच्यामध्ये मी स्वतःही निवडणुकीला लढलो होतो आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेस निवडून आलो होतो आणि विश्वजित कदम त्यावेळेस अध्यक्ष म्हणून आले होते। त्यानंतर 2014ला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडणूक झाली, त्याही निवडणुकीत मी उपाध्यक्ष म्हणून निवडून आलो, विश्वजित कदम अध्यक्ष म्हणून निवडून आले। 2018ला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा युवक काँग्रेस निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलो। 27 सप्टेंबर 2018 रोजी मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे या ठिकाणी स्वीकारलेली आहे। 27 सप्टेंबर 2018 मध्ये आम्ही काँग्रेस पक्ष राज्यामध्ये आणि देशामध्ये दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षामध्ये होतो। त्यामुळे माझ्या समोरचं प्राथमिकता जी होती ती संघटना बांधणी आणि 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणे हा माझ्या समोरचं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आव्हान होतं। 27 सप्टेंबर 2018 पासून मी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून संघटना बांधणीचं काम राज्यामध्ये केलं आणि त्याचा मला आज फार आनंद होतो की माझी कारकीर्द जी आहे ती महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये एक वरच्या क्रमांकाला माझी कारकीर्द राहिली, याचा मला अतिशय आनंद होत आहे। खरं तर 2018 मध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळं फासण्याचं आक्रमक आंदोलन असो, त्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निषेधासनाच्या माध्यमातून, योगासनाच्या माध्यमातून त्या सरकारला एक्सपोज करण्याचा जो प्रयत्न आम्ही केला होता तो असेल, त्यानंतर आम्ही संघटना बांधणीच्या दृष्टीने युवतींना बरोबर घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ही अशी एकमेव संघटना आहे की ज्याच्यामध्ये आज 33% युवती आहेत। मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस 4च युवती माझ्यासोबत निवडून आल्या होत्या, परंतु त्या 4 पासून मी 33% त्या युवतींची संख्या घेऊन जाऊ शकतो, याचा देखील मला अभिमान आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युवा शक्ती अभियान आणि त्या ठिकाणी किसान शक्ती अभियान याच्या माध्यमातून पुढचं 2 मिनिटं थांबायचं, याच्या माध्यमातून आपण एक मोठं आंदोलन या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभं केलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर देखील तातडीने शिर्डी इथे आम्ही पुन्हा एकदा युवक काँग्रेस निर्धार याचं शिबिर घेऊन लगेच तातडीने आम्ही विधानसभेची 2019ची तयारी सुरू केली, ज्याच्यामध्ये आम्ही सुपर 60 नावाचा उपक्रम राबवला। त्या सुपर 60च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 60 मतदारसंघामध्ये काम करण्याचा निर्णय युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला। हे असे 60 मतदारसंघ होते की जे 2009 मध्ये आणि 2014 मध्ये काँग्रेस पक्ष सातत्याने थोड्या मार्जिननी त्या ठिकाणी हरत होता। या मतदारसंघांमध्ये बूथ मॅनेजमेंट असेल, कॅम्पेन मॅनेजमेंट म्हणजे प्रचाराची यंत्रणा असेल आणि सोशल मीडिया असेल, या 3 माध्यमातून या 60 मतदारसंघामध्ये काम करण्यात आलं आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की या 60 मतदारसंघांपैकी 28 मतदारसंघांमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला यश मिळालेलं आहे। हे आमचं या माझ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमधलं सगळ्यात मोठे यश आहे। त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्ही सुपर 1000 नावाचा कार्यक्रम त्या विधानसभेच्या निवडणुकीत 2019च्या देशात पहिल्यांदा युवकांचा स्वतंत्र असा जाहीरनामा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला
आणि तो जाहीरनामा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या. त्या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधून सुमारे आम्ही 1 कोटी युवकांपर्यंत महाराष्ट्रातल्या पोहोचलो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तो युवकांचा जाहीरनामा तयार केला. मग त्याच्यामध्ये महबू नायक सारखी एक दिवसाचा मुख्यमंत्रीची एक स्पर्धा असेल, विविध प्रकारचे उपक्रम असतील, त्या सभा उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसला युवकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झालो. याच्यानंतर आता सुपर 1000च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांवरही आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहेत, तर त्याचीही तयारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आता सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून 1000 युवक युवतींना आम्ही या येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रणांगणामध्ये उतरून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहे. हा देखील एक फार महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. तर अशा प्रकारे अनेक उपक्रम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या 3 वर्षांमध्ये झालेले आहेत. माझ्या कारकिर्दीला आणि माझ्या कार्यकारिणीच्या कारकिर्दीला 3 वर्ष 27 सप्टेंबर 2021 रोजी पूर्ण झाल्यानंतर आता आमच्या घटनेप्रमाणे पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी करतो आहे. तर माझ्यासोबत आमचे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी हरपाल सिंघी देखील उपस्थित आहेत. त्याबरोबर हे जे इलेक्शन चालवलं जातं, हे इलेक्शन वेगवेगळ्या स्वतंत्र अशा पद्धतीने चालवलं जातं, निष्पक्ष पद्धतीने इलेक्शन राबवलं जातं. त्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे आणि त्याचे जे इलेक्शन कमिशनर आमचे आहेत ते कुणाल बॅनर्जीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर 2 PRO जे आहेत, प्रदेश रिटर्निंग ऑफिसर, हे देखील या ठिकाणी आजच्या या बैठकीसाठी आणि पत्रकार परिषदेसाठी आलेले आहेत. तर ही निवडणुकीची प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत नव्याने नवी कार्यकारिणी स्थापित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सर्व कारभार जो आहे तो अध्यक्ष या नात्याने मी आणि त्याचबरोबर माझी कार्यकारिणी, माझे जिल्हाध्यक्ष, माझे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा पदाधिकारी हे तशाच पद्धतीने चालू ठेवतील. जोपर्यंत नव्याने अध्यक्षांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड होत नाही, तोपर्यंत ती जबाबदारी आम्हीच पार पाडणार आहे. असं देखील मला आजच्या या निमित्ताने सगळ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की निवडणूक जरी जाहीर झाली असली तरी पुढील अध्यक्ष निवडीपर्यंत आपल्यालाच ही जबाबदारी पार पाडायची आहे. याचं देखील मान सर्व काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवायचं आहे. त्यानंतर मी कुणाल बॅनर्जी सरांना विनंती करतो की त्यांनी निवडणूक प्रक्रिया कशी असेल याबाबत थोडंसं सविस्तर मार्गदर्शन करावं. कुणाल बॅनर्जी सर, मैंने अभी 2 मिनट में मैंने 3 साल में मैंने जो काम किया है उसको भी थोड़ा सा बता दिया है और साथ ही साथ ये जो चुनाव डिक्लेयर हुआ है उसके बारे में थोड़ा सा जानकारी दिया है और साथ ही साथ जब तक नई टीम नहीं आती है तब तक जो पुरानी टीम काम कर रही है वो करती रहे, ये भी मैंने आह्वान जो है मेरे सारे पदाधिकारियों को महाराष्ट्र में किया हुआ है. तो मैं कुणाल जी को विनती करता हूँ कि वो अपना इलेक्शन सिस्टम पे मार्गदर्शन करें. थैंक यू सतीश तांबे जी, यूएससी प्रेसिडेंट. हमारे साथ हरपाल जी है, इंचार्ज एलआईसी, 2 PR मकसूद मिर्जा जी है और पूना जेम के लिए है और मिस्टर मुनीरत्नम नागपुर जोन के लिए है. तो आज से 27 अक्टूबर से 1 नवंबर तक महाराष्ट्र युथ कांग्रेस स्टेट प्रेसिडेंट, स्टेट जनरल सेक्रेटरीज, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, डिस्ट्रिक्ट कमेटी, असेंबली प्रेसिडेंट, असेंबली कमेटी के लिए कोई भी 18 से 35 साल का उम्र के बीच में जिसका उम्र होगा, पार्ट ऑफ डेट 27 अक्टूबर 1985, 31 दिसंबर 2003, 18 से 35 साल उम्र के बीच में जिसका उम्र होगा वो नॉमिनेशन कर सकता है. कोई KYC ऐप, कोई भी एंड्रॉयड मोबाइल ऐप सिस्टम में डाउनलोड करके उनको एक लाइव वीडियो, उनका नाम और वो युवक कांग्रेस का सदस्य बन है वो बताना चाहिए. उसके साथ कोई भी एक ID प्रूफ, चाहे आधार कार्ड हो, ड्राइविंग लाइसेंस हो, वोटर ID कार्ड हो, 50 रुपया फीस फोन पे सिस्टम में हो, ऑनलाइन सिस्टम में, जो बैंक सिस्टम में इसको ऑनलाइन प्रोसेस में जमा कर सकते हैं. एक OTP आता है, OTP के लिए 48 आवर्स हमारा सिस्टम में टाइम देता है. OTP नंबर डाल के कोई भी 18 से 35 साल उम्र का
साथी वो नॉमिनेशन डाल सकते हैं। नॉमिनेशन फीस है 1500 रुपया विधानसभा के लिए, सब्सिडाइज 1000, SC ST BPL कैटेगरी के लिए है, और डिस्ट्रिक्ट के लिए 3000 रुपया, सब्सिडाइज 1500 रुपया है, स्टेट कमेटी के लिए 7500 और सब्सिडाइज फीस 4000। एवरी कमेटी में SC ST वुमेन, महिला, OBC, माइनॉरिटी सब रिजर्व सीट है। सब कमेटी में है, डिस्ट्रिक्ट, स्टेट, असेंबली कमेटी में। मेंबरशिप स्टार्ट होगा, नॉमिनेशन प्रोसेस होगा 27 सितंबर को 5 अक्टूबर तक रात 12 बजे तक। नॉमिनेशन ऑनलाइन प्रोसेस में जिसका नॉमिनेशन फीस आएगा उसका ही नॉमिनेशन एक्सेप्ट होगा। और कल से 28 सितंबर से 28 अक्टूबर से 2 नवंबर तक, 28 अक्टूबर से 2 नवंबर तक नॉमिनेशन के खिलाफ किसी का कोई ऑब्जेक्शन करेगा तो कर सकते हैं। ऑब्जेक्शन डेट है 28 अक्टूबर टू 2 नवंबर रात 12 बजे तक। 8 नवंबर सारे नॉमिनेशन स्क्रूटिनी करके कोई ऑब्जेक्शन आएगा तो ऑब्जेक्शन को चेक करके 8 नवंबर पूरे प्रदेश में जितने भी साथी नॉमिनेशन करेगा उसका लिस्ट फाइनल करके पब्लिश किया जाएगा वही IOC का वेबसाइट में। और ओनली स्टेट प्रेसिडेंट के लिए वही लड़ सकता है जिसका नाम इंडियन यूथ कांग्रेस न्यू दिल्ली ऑफिस से IOC इंचार्ज एंड IOC प्रेसिडेंट एंड IOC सेक्रेटरी इंचार्ज AICC के तरफ से जो है वो लोग जो एलिजिबिलिटी लिस्ट भेजा है पिछले 3 साल का कार्यक्रम देख के वो लोग ही स्टेट प्रेसिडेंट के लिए अलाउड है। उसका लिस्ट IOC की तरफ से IOC महाराष्ट्र पेज में एलिजिबिलिटी लिस्ट पब्लिश किया जाएगा। ये हमारे प्रोसेस है। मेंबरशिप स्टार्ट होगा 12 नवंबर, 12 दिसंबर मेंबरशिप कंप्लीट होगा। एक मेंबर बनने के बाद वो अपने आप खुद ही मोबाइल पे वोट कर सकते हैं। बाल्क कोई भी कैंडिडेट बाल्क मेंबरशिप बना सकते हैं और बाल्क फीस भी जमा करवा सकते हैं, लेकिन वो भी मेंबरशिप 12 नवंबर टू 12 दिसंबर तक चलेगा। 12 दिसंबर के अंदर ही सारे मेंबर का फीस जमा करना पड़ेगा। कोई भी अगर कैंडिडेट बाल्क मेंबर बनाने के लिए चाहते हैं वो कर सकते हैं, बाल्क मेंबरशिप फीस भी जमा करवा सकते हैं थ्रू फोन पे शिक्षण और ऑनलाइन बैंकिंग सिस्टम। थैंक यू। मिस्टर मासूद मिर्जा हमारे PRO है हम गुजरात, तो पुनः जो हम देखेगा और मुरुगन मुनिरत्न है वो नागपुर जो है। सभी मेरे साथी सत्यजीत भाई, प्रदेश युवा कांग्रेस महाराष्ट्र के अध्यक्ष हरपाल भाई, IOC सेक्रेटरी और इंचार्ज महाराष्ट्र, हमारे इलेक्शन कमिश्नर कुमार जी, मेरे साथी नितिन भाई और टीम इलेक्शन, खास करके इस सिस्टम को थोड़ा सा हमने चेंज किया है और सारी प्रक्रिया जो है वो ऑनलाइन होगी, ऑफलाइन कोई भी प्रक्रिया नहीं है। आप नॉमिनेशन से लेके वोट तक ऑनलाइन करेंगे और फीस से लेके आपकी जो कंप्लेन होगी वो भी ऑनलाइन ही होगी। तो IYC का जो ऐप है विद IYC, इस ऐप के द्वारा ये सारी चीजें उपलब्ध मिलेगी। हमारे साथ और साथी काम करेंगे नागपुर जोन में और पूरे जोन में। नागपुर जोन के अंदर अरुण गर्ग जी, राजू भुनिया जी, मनीष कागोर जी और पुणे जोन के अंदर अरुण गर्ग, पुणे जोन के अंदर मुकुल गुप्ता जी हैं, साथ में उन्हीं के साथ में तनवीर सैयद हैं और ठाकुर सिंह बिष्ट जी हैं। तो सभी साथियों के नाम, मोबाइल नंबर, जोन वाइज जोन में उनकी कौन सी डिस्ट्रिक्ट उनके पास है वो अवेलेबल है विद IYC ऐप के ऊपर, सारी उनकी डिटेल उनकी ये आ चुकी है। जो भी साथियों को आप
साथियों से मेरा यही निवेदन रहेगा कि www.iic.in इसके ऊपर जाएंगे तो सभी साथियों के नंबर मिलेंगे। 59 यहाँ पे डिस्ट्रिक्ट है हमारे एडमिनिस्ट्रेटिव डिस्ट्रिक्ट जो संगठन की ओर से बने हैं, जिसमें से 12.5 हम लोग SC और ST के लिए जिले आरक्षित करते हैं। जो जिले गए समय आरक्षित होकर उन जिलों को हम लोग काट देते हैं और उसके बाद के जिले को हम लकी ड्रॉ के माध्यम से आरक्षित करते हैं। वो प्रक्रिया भी अभी हम हमारे IIC के सभी जो साथी आए हैं पूरे प्रदेश से उनके सामने ही करेंगे और वो आज शाम तक आप लोगों के पास हम दे देंगे कि कौन से जिले आरक्षित हैं। यावेळेसच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे 100% निवडणूक प्रक्रिया ही ऑनलाईन होणार आहे। त्याबरोबरच आता PROजनी आपल्या झोनल रिटर्निंग ऑफिसर सुद्धा असणार आहेत, त्यांचे नाव आणि नंबर हे सगळे वेबसाईटवर आणि ॲपवर असणार आहेत। कोणाला काही शंका असेल तर त्यांनी त्या ZROजला त्या PROजला, कारण नागपूरचे मकसूदभाई आणि मुलगनभाई पुण्याचे असे पुण्याचे मुलगनभाई आणि नागपूर मुलगनभाई आणि मकसूदभाई पुणे असे PROज आहेत। त्यांचे नंबर, ईमेल ID सगळ्या ZROचे नंबर, ईमेल ID आहेत। सगळ्यांनी संपर्क करा। कुठे अडचण असेल तर 50 रुपये फी आहे। 27 तारीख ते 1 तारखेच्या दरम्यान नॉमिनेशन होणार आहे। नॉमिनेशन मध्ये ज्यांना प्रदेश अध्यक्ष पदासाठी उभं राहायचं आहे किंवा प्रदेश सरचिटणीस पदासाठी उभं राहायचं आहे त्यांचं नॉमिनेशन होणार आहे। नाव अर्ज भरायची मुदत आहे। जिल्हा कमिटीसाठी आहे आणि विधानसभा कमिटीसाठी आहे। हे सगळ्यांना 27 ते 1 तारीख नॉमिनेशन आहे। त्यानंतर स्क्रुटनी वगैरे सगळं झाल्यानंतर 12 नोव्हेंबर दिवाळीनंतर आपण मेंबरशिपला चालू करणार आहे। जशी जशी मेंबरशिप आहे, मेंबरशिप प्लस वोटिंग असं एकत्रितपणे चालणार आहे। ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सविस्तरपणे ॲपवर लक्षात येईल। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या खरं तर हे सगळे काम मी 3 वर्ष सांगत असताना एक महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडून राहून गेला तो म्हणजे कोरोनाच्या काळात युवक काँग्रेसने केलेलं जे काम आहे किंवा कोल्हापूर, सांगली, सातारा भागात जेव्हा पूर आला होता त्याच्यामध्ये केलेलं काम आहे। राज्यामध्ये, कोकणामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस केलेलं काम आहे। या सगळ्या कामामधून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अशी छवी निर्माण केलेली आहे की जिथे जिथे संकट असेल तिथे तिथे युवक काँग्रेसचा कार्यकर्ता जमिनीवर पोहोचून काम केलेलं आहे आणि ही छवी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची करू शकलो याचा आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे। खरं तर मी हे 3 वर्ष पूर्ण होत असताना आणि टर्म संपत असताना मी माझ्या सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांचे, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारींचे, जिल्हा पदाधिकाऱ्यांचे, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा पदाधिकाऱ्यांचे आणि त्याचबरोबर मला मागच्या 2018 मध्ये निवडून येणाऱ्या सर्व 70,000 युवक काँग्रेसचे मतदार आणि इतर सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे, सभासदांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली, त्याच्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं काम करू शकलो। त्यानंतर या प्रेस कॉन्फरन्सचा शेवट जो आहे ते महाराष्ट्राचे प्रभारी हरपाल सिंग करतील। महाराष्ट्र युवक कांग्रेस के अध्यक्ष सतीश तांबे जी आज हमारे बीच में दिल्ली से पधारे हुए हमारे EC चुनाव बनर्जी जी, दोनों हमारे PRO जी, रिचा जी, साथ ही हमारे मुरुगन जी, आप सब यहाँ पर पत्रकार मित्र सब आए, हम आपका आभार व्यक्त करते हैं। साथ में ही महाराष्ट्र युवक कांग्रेस के अंदर और पूरे देश के अंदर युवक कांग्रेस का जो कार्यकाल होता है वो 3 साल का होता है। तो 3 साल यहाँ पर महाराष्ट्र के अंदर युवक कांग्रेस का जैसे ही कार्यकाल खत्म हुआ तो हमारे राष्ट्रीय नेता ऑल इंडिया यूथ पॉलिसी कमेटी ने तय किया कि महाराष्ट्र के अंदर नए लोगों को मौका दिया जाए, नई मेंबरशिप लॉन्च की जाए। उसके अंदर आप सब लोग आए, मैं आप सबका आभारी हूँ। थैंक यू, धन्यवाद। काँग्रेस युवकापासून दूर झाली आहे, गेल्या 3 वर्षापासून तुम्ही काम करताय। युवकांना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।